नमस्कार, टी टाइम न्यूज मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। या क्षणाची मोठी बातमी येते नवी मुंबईमधून, कारण नवी मुंबईमध्ये अनेक तासांपासून बत्ती गुल आहे। महावितरणाच्या कळवा सब स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे, त्यामुळे ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी या भागामध्ये बत्ती गुल असल्याची मोठी बातमी। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। अभिषेक, नवी मुंबईत अनेक तासांपासून बत्ती गुल आहे, काय परिस्थिती आहे? विशाल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल किंवा मग जो काही ठाण्याच्या आजूबाजूचा परिसर आहे, इथं आपल्याला सध्याला जी वीज आहे तो पुरवठा सध्याला खंडित झालेला आहे। असं कळतंय की जे कळवामधलं स्टेशन आहे तिथं काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळेच हा संपूर्ण जो वीज पुरवठा आहे तो खंडित झाला आहे। सध्या जवळपास 750 मेगावॅट इतकी वीज जी आहे ती आपल्याला त्या भागामध्ये कमी पडते आणि त्यामुळेच सगळा लोड जो आहे तो आल्यामुळं कुठंतरी तांत्रिक बिघाड झाला आहे। सध्याला महापारेषणकडनं असं सांगण्यात आलेलं आहे की हा संपूर्ण जो वीज पुरवठा आहे तो साधारणपणे 20 ते 25 मिनिटांमध्ये सुरळीत केला जाईल आणि एकूणच विजेची मागणी जर का बघायची तर ती आता सध्याला मोठ्या प्रमाणात वाढली आहे। मुंबई असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल, इथे साधारणपणे 4000 मेगावॉट इतकी वीज जी आहे ती सध्याला त्याची मागणी पाहायला मिळते आहे। मात्र जो पुरवठा आहे तो तेवढा होऊ शकत नाही आहे जेवढी मागणी आहे आणि त्यामुळेच काही तांत्रिक कारणं जी आहेत ती आपल्याला सध्याला येताना पाहायला मिळत आहेत आणि त्यातलंच हे एक कारण म्हणावं लागेल की ज्यामध्ये ठाणे आणि आजूबाजूचा जो वीज पुरवठा आहे तो सध्याला खंडित झाल्याचा पाहायला मिळतं आणि सुरळीत करण्याचा प्रयत्न जे आहे ते महापारेषण